बंडखोरी आणि विरोधक तुल्यबळ असणे या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर सत्तारूढ गटाला फटका जास्त बसतो. ही युती झाली कुणामुळे? ही काँग्रेसच्या दबावामुळे युती झाली होती का? आणि ही तुटली कोणामुळे? ही भाजपच्या दबावामुळे तुटली का? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर अजूनही कोणी देत नाही. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांचं सुद्धा ऐकलं नाही. म्हणजे इथपर्यंत सगळी परिस्थिती गेली होती. काँग्रेस नगरपालिकेच्या निवडणुका एक दिलाने लढली. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे एकत्र सभा घेत होते. नंतर यश मिळाल्यानंतर मी वाघ की तू वाघीण असा एक तिथे वाद सुरू झाला आणि वाघ आणि वाघिणीच्या नादात पुन्हा भांडणं सुरू झाले. भाजपचं एक वैशिष्ट्य असं आहे की कितीही अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल असो, आपलं कष्ट करण्याची जी तयारी आहे त्यांच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत ते त्या बाबतीत कोणताही कॉम्प्रोमाइज करत नाही. विरोधकांची जी काही पैस आहे ती सगळी सत्तारूढ पक्षांनीच एक विरोधात लढून आपल्या ताब्यात घेऊन घेतली. अमरावतीत तसंच होईल असं मला वाटतं. मला वाटत नाही काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. भाजप 3 आकडी संख्या गाठेल. काँग्रेसने स्वतःच्या हाताने सगळी निवडणूक घालवली असं माझं स्पष्ट मत आहे. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे. काही दिवसांवर मतदान आलेलं आहे, 16 तारखेला निकाल आहेत. त्यामुळे या सगळ्या महापालिकांमध्ये नक्की काय घडणार आहे, कुठे कोणाची सत्ता येऊ शकते याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. याच उत्सुकतेपोटी आपण सध्या विदर्भातील ज्या महानगरपालिका आहेत त्या सगळ्या महानगरपालिकांबद्दल आणि विशेषतः नागपूरच्या महापालिकेबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत लोकसत्ता विदर्भ आवृत्तीचे संपादक देवेंद्र गावंडे सर. सर, आपलं स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार सर, जसं मी उल्लेख केला की नागपूरच्या महापालिकेबद्दल बोलायचं आहे, नक्की काय घडते नागपूर महापालिकेमध्ये? राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कोणी कुठे कोणासोबत युती केली याबद्दल कल्पनाच नाहीये. अगदी नागपूरमध्ये सुद्धा तशी स्थिती आहे. नागपूरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेची युती झालेली आहे ऑलरेडी. आणि शिंदे सेनेला काहीतरी 10 की 12 जागा दिल्या होत्या, पण त्यातल्या 5-6 जागांवर भाजपनेच आपले उमेदवार दिले आहे शिंदे सेनेला. आणि ते नेहमी जसं करतात तसं. पण नागपुरात ते 2 जण एकत्र आहे. त्याच्यानंतर अकोला तिथे पण एकत्र आहे. पण राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे तो मात्र सगळीकडे स्वतंत्रपणे लढतो आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद नागपुरात फारशी नाही, चंद्रपूरला पण नाही, पण अमरावतीला संजय खोडके आणि सुलभा खोडके यांच्यामुळे तिथे त्यांची चांगली ताकद आहे. आणि तिथे युवा स्वाभिमान जो नवनीत राणांचे जे मिस्टर आहे रवी राणा त्यांचा पक्ष, त्यांना ज्या जागा भाजपने सोडल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागावर ते लढत आहेत आणि मैत्रीपूर्ण लढत असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्याच्यामुळे अमरावतीमध्ये चौरंगी लढत आहे. म्हणजे युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, भाजप. तर तिथे नेमकं कसं बहुरंगी लढत असल्यामुळे कसं चित्र राहील हे सांगता येत नाही. पण तिथे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आणि युवा स्वाभिमान आणि काँग्रेसचा पण बऱ्यापैकी तिथे शहर असल्यामुळे हे आहे. त्याच्यामुळे या चौघांमध्ये मतविभाजन जे होईल ते कुणाच्या पारड्यात पडेल हे आता सांगता येत नाही, पण प्रचार मात्र जोरात आहे. आणि अकोल्यामध्ये भाजपला फार त्रास जाईल असं वाटत नाही. चंद्रपूरमध्ये प्रचंड बंडखोरी आहे भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये सुद्धा. दोन्ही पक्षात बंडखोरी आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या व्यासपीठावर म्हणजे पक्षातलेच नेते एकमेकांच्या व्यासपीठावर जात नाही, स्वतंत्रपणे बैठका घेत आहे. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्येही नेमकं कोण असं सिंगल हँडेड बहुमत असं मला वाटत नाही कोणाला मिळेल. आणि नागपूरमध्ये भाजपची ताकद मोठीच आहे काँग्रेसच्या तुलनेत. आणि भाजपला मागच्या वेळेस जवळजवळ 125 जागा मिळाल्या होत्या 150 पैकी 151 पैकी, आणि यावेळेसही ते 100च्या पार जातील असं चित्र आहे. नागपुरात बंडखोरी आहे भाजपमध्ये,
पण ती फार थोड्या प्रमाणात आहे. आणि नागपुरामध्ये म्हणजे मोठं ऍसेट बीजेपीसाठी हे आहे की नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे तीन मोठे चेहरे ज्यांचा लोक म्हणजे ज्यांच्याविषयी लोकांमध्ये अजूनही विश्वास आहे असे जे चेहरे आहेत ते तीन आहेत. त्या तुलनेमध्ये काँग्रेसकडे फारसं हे नाही. काँग्रेस एकजुटीने लढत असलेली दिसत असली तरीही काँग्रेसनी आतून भाजपशीच हातमिळवणी केली असे आरोप प्रचंड होत आहेत तिकडे. आणि ते त्यात तथ्य आहे, कारण भाजप मधले काँग्रेसमधले तीन जे बिनीचे नगरसेवक होते म्हणजे जे निवडून येणारे होते ते ऐनवेळी भाजपमध्ये चालले गेले. तर त्यांना कोणी उमेदवारी दिली म्हणजे नाकारली होती किंवा त्यांना कोणी नाही म्हटलं होतं का, हे साठे लोट आहे का हे. तर असे सगळे प्रश्न आतापासून उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसने नवे चेहरे देण्याच्या नावावर चुकीचे उमेदवार दिले, त्याचाही फटका काँग्रेसला बसतो आहे. आणि काँग्रेसचे नागपुरातले बहुतांश नेते भाजप विरुद्ध लढतच नाही कधी. म्हणजे ज्या पद्धतीचे इथे आंदोलन व्हायला पाहिजे, काँग्रेसला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळतात, पण ज्या पद्धतीचं विरोधी पक्ष म्हणून काम करायला पाहिजे तसं काम काँग्रेसकडून केलं जात नाही. आणि अनेकदा असं संशय निर्माण होतो की हे अंडर हँड डिलिंग आहे. तर त्याच्यामुळे काँग्रेसला फार यश मिळणार नाही. तर आपण अनेक सगळ्याच महापालिकांबद्दल सविस्तरपणे बोललायत, पण आपण पुन्हा नागपूरकडे येऊया आणि त्याबद्दल थोडंसं बोलूया. जवळपास भाजपसाठीच 2,000 जण तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. 151 तिथे सदस्य आहेत, 38 वॉर्ड आहेत जवळपास. एवढी मोठी बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलंय का? आणि नसेल आलं तर मग या सगळ्या बंडखोरीचा किंवा इतर गोष्टींचा त्यांना फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत? भाजपला फटका म्हणजे केव्हा बसू शकतो, जेव्हा विरोधी पक्षाचा जो प्रेझेन्स आहे मैदानातला तो स्ट्रॉंग असेल. तो जर स्ट्रॉंग असेल तर भाजपला फटका मला वाटत नाही बसेल. आणि जी म्हणजे मेजर बंडखोरी होती सगळ्या ठिकाणी, अनेक ठिकाणी लोकांनी फॉर्म भरले, ते बऱ्यापैकी म्हणजे त्यांना समजवण्यात भाजपला यश आलं. फक्त माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती जे आहेत त्यांनी केली. त्याच्यानंतर काही 2-3 संघ स्वयंसेवकांनी बंडखोरी केली आहे. पण ते सगळ्या प्रतिकात्मक आहे. म्हणजे ते जास्तीत जास्त 1-2 सीटांचं नुकसान करू शकतील. असं खूप लार्जर स्केलवर भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागला नाही. आणि त्या तुलनेमध्ये म्हणजे बंडखोरी आणि विरोधक तुल्यबळ असणे या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर सत्तारूढ गटाला फटका जास्त बसतो. आणि मला वाटत नाही की तशी स्थिती इथे आहे म्हणून. सर, काँग्रेसने पूर्वी असं ठरवलं होतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत लढायचं किंवा उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन लढायचं, महाविकास आघाडी एकत्रित. पण ऐनवेळी त्यांनी काय असं घडलं की एकटं लढण्याचा निर्णय घेतला, मग स्वतःचे सगळेच उमेदवार जाहीर करून टाकले. काय नक्की घडलं होतं? एकला चरुलाचा नारा का द्यावा लागला काँग्रेसला? काँग्रेसचा तोच प्रॉब्लेम आहे, अंडर हँड डिलिंग वाला, जो मी तुम्हाला सांगतो ते सातत्याने लिहून पण येत आहे इकडे. मुळामध्ये पहाटे 3 वाजता, आदल्या दिवशी पहाटे 3 वाजता काँग्रेसने शरदचंद्र पवार यांच्या पक्षाशी युती केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता युती तोडली. तर ही युती झाली कुणामुळे? ही काँग्रेसच्या दबावामुळे युती झाली होती का? आणि ही तुटली कोणामुळे? ही भाजपच्या दबावामुळे तुटली का? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर अजूनही कोणी देत नाही. पण अनिल देशमुख जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी सरळ सरळ पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर आरोप केला की भाजपच्या दबावामुळे यांनी युती तोडली म्हणून. आणि काँग्रेसची इतकी पण ताकद नाही आहे की स्वबळावर लढून 50-60 सीट जागा निवडून आणतील. अशा वेळेस जो लवचिकपणा काँग्रेसकडून दाखवायला पाहिजे होता तो दाखवला गेला नाही. तो कुणाच्या दबावामुळे दाखवला गेला नाही? तर इथे सगळी उत्तरं दळलेली आहेत. सर, आपण उल्लेख करताय की भाजपचा पदाधिकाऱ्यांचा किंवा भाजपमधील कोणा व्यक्तींचा काँग्रेसमधील कोणा व्यक्तींसोबत काय संबंध आहेत किंवा कोणाचा अंतर्गत दबाव आहे. नक्की या संशयाची सुरी काँग्रेसमध्ये कोणाकडे जाते? मला वाटतं विकास ठाकरे तिथे शहर अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जाते, किंवा नितीन राऊत जे आहेत त्यांच्याकडे जाते. कोण नेते आहेत असे? मी कोणाचे नाव घेणार नाही, याचं कारण असं की नाव घ्यायचं नाही, पण शहर काँग्रेसचे जे कर्ते धर्ते आहेत
त्यांच्याशिवाय कोणाकडे जाईल? म्हणजे अनेक गोष्टींमध्ये काँग्रेसनी प्रदेशाध्यक्षांचं सुद्धा ऐकलं नाही. म्हणजे इथपर्यंत सगळी परिस्थिती गेली होती. तर इतकं रणांगण सोडून द्यायचं याचं कारणच कळलं नाही. म्हणजे अनेकांना ते कळलं नाही. सर, आपण म्हणताय की भाजपला तशी ही निवडणूक खरं अवघड नव्हती, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या तिथे सभा झालेल्या दिसत आहेत. मुख्यमंत्री विविध माध्यमातून तिथे लोकांशी संपर्क साधतायत. आज सुद्धा नितीन गडकरींची सभा होती वाटतं तिथे. ही दोन मोठी नेते तरी नागपूरमध्ये एवढं लक्ष घालून का आहेत? कोणती रिस्क घ्यायची नाहीये का? नेहमीप्रमाणे जे भाजपचं असतं तंत्र की निवडणुकीला पूर्ण शक्तीनिशी सामोरे जायचं, कुठलीही रिस्क घ्यायची नाही, याच तंत्राचा भाग म्हणून या सभांकडे, बैठकांकडे पाहिलं पाहिजे? तर भाजपचं एक वैशिष्ट्य असं आहे की कितीही अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल असो, आपलं कष्ट करण्याची जी तयारी आहे त्यांच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत, ते त्या बाबतीत कोणताही कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि ही निवडणूक त्यांना माहित आहे की आपली सत्ता येणार आहे. पण तरीही या निमित्ताने सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचता येते, जाता येते, संपर्क वाढतो, नवीन लोक भेटतात, नवीन कार्यकर्ते आयडेंटिफाय होतात, नवीन आणखी जास्त नव्या लोकांशी ओळख होते, प्रश्न कळतात, लोक बोलून दाखवतात की आमच्याकडे हे झालं नाही, आमच्याकडे ते झालं नाही. तर मला असं वाटते की ही एक प्रकारे म्हणजे जी काही ऍडमिनिस्ट्रेशन किंवा नंतर जी काही सत्ता राबवायची आहे त्याच्यासाठी लिटमस टेस्टच असते ही. तर याच्यासाठी ते कधीही म्हणजे टाळाटाळ करत नाही. आणि हेच भाजपच्या यशाचं कारण आहे. त्या तुलनेमध्ये काँग्रेसचे नेते आले, प्रदेशचे एक दिवस मेळावा घेतला आणि चालले गेले. आता नगरपालिका निवडणुकीमधून जे नेते म्हणजे आता नगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आणि ज्या नेत्यांकडे आता रिकामा वेळ आहे अशा सगळ्या भाजपच्या आमदारांना भाजपने महापालिकेमध्ये उतरवलं आहे. म्हणजे बुलढाणा, वाशिमचे लोक अकोला महापालिकेत आमदार ठाण मांडून बसले आहे. यवतमाळचे आमदार अमरावतीत ठाण मांडून बसले आहे. कुणी चंद्रपूरला पाठवलाय. तर हेच असे रिकामे नेते काँग्रेसकडे आहेत ना. यवतमाळला आहेत, जिथे जिथे महानगरपालिका नाही तिथे असे. पण ते कुणीही कुठे जात नाही, कुणावर कोणती जबाबदारी दिली नाही. फक्त आम्ही उमेदवारी दिली आणि तुम्ही लढत बसा, असं असं सगळं चित्र आहे. सर, आपण आतापर्यंत प्रामुख्याने नागपूर महापालिकेबद्दल बोललो, पण दुसरी महत्वाची जी इथे चांगली लढत दिसते अशी चंद्रपूर महापालिका. नक्की काय घडते तिथे? राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस आणि भाजप दोघांमध्ये बंडखोरी झाल्याचा तुम्ही उल्लेख केलाच आहे. आपण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील बोललो होतो. तिथे काँग्रेससाठी चांगले निकाल आले होते आणि भाजपच्या अंतर्गत बंडखोरीचा फायदा झाल्याचं देखील बोललं जात होतं. आता देखील अशीच काहीची स्थिती दिसतीये का? मुख्यमंत्री आल्यामुळं किंवा त्यांची एक पदयात्रा देखील झाली, म्हणजे रोड शो आणि सभा देखील झाली, त्यामुळे काही फायदा या दोघांना एकत्र येण्यात झालेला असेल, म्हणजे मुनगंटीवार आणि किशोर गोरजेवार? नाही, त्यांच्यामध्ये त्या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. दोघांच्या मताप्रमाणे तिकीट वाटप झाले. पण तिथे प्रदेश काँग्रेसने दिलेली उमेदवार यादीच बदलवली गेली आणि त्याच्यामुळे तिथल्या शहर जो महानगर अध्यक्ष आहे त्याला काढून टाकलं गेलं आहे निवडणुकीच्या काळात. आणि त्याच्यामुळे तिथे बंडखोरी पण झाली आहे. पण तरीही तिथली बंडखोरी अजूनही तुतुमायवर आलेली नाही. आणि ही स्थिती काँग्रेसमध्ये आहे. म्हणजे काँग्रेस नगरपालिकेच्या निवडणुका एक दिलाने लढली. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे एकत्र सभा घेत होते. नंतर यश मिळाल्यानंतर मी वाघ की तू वाघीण असा एक तिथे वाद सुरू झाला आणि वाघ आणि वाघिणीच्या नादात पुन्हा भांडणं सुरू झाले. म्हणजे काँग्रेसला थोडस यश मिळालं की त्या नेत्यांना पचवताच येत नाही. हा मेजर प्रॉब्लेम काँग्रेसचा आहे. आणि आता तिथे पुन्हा दोघांच्या वेगवेगळ्या सभा आहेत. म्हणजे इकडे तिकडे भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या वेगळ्या सभा आहेत, किशोर जोरगेवारांच्या वेगळ्या सभा आहे, इकडे प्रतिभा धानोरकरच्या वेगळ्या सभा आहे आणि विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या सभा आहे. फक्त असं खूप म्हणजे बंडखोरी आहे, पण एकमेकांवर टीका केली जात नाहीये एवढंच चित्र आहे. पण लोकांना जे कळायचं आहे ते कळून गेलं आहे की हे नेते एकत्र नाहीत. आणि त्याच्यामुळे तिथे असं खूप विचित्र समीकरण तयार होईल. भाजप आले तरीही बाहेरचे लोक जाऊन स्वतः बावनकुळे वारंवार तिथे जात आहेत, हे करत आहेत, ते करत आहेत, तडजोडी करत आहेत,
समजवत आहे लोकांना. तर हे असं आहे, पण काँग्रेसच्या पातळीवर ते पण नाही आहे फारसं. पण तरीही तिथे म्हणजे तिथली अनुकूलता जी आहे, लोकांनी एक कौल नगरपालिकांमधून दिला होता की आम्ही भाजपसोबत नाही. त्याला ती संधी कॅश करण्याचं चांगली ते कॅश करण्याची संधी काँग्रेसकडे होती आणि ती त्यांनी मला वाटतं की आता या स्टेजला तरी गमावली. पुढे जाऊन जर अकोला महापालिकेबद्दल बोलायचं झालं सर, तर तिथे भाजप तर आहेच, त्यासोबत इतर पक्ष देखील आहेत, पण एमआयएम देखील मोठ्या ताकदीनं तिथे लढताना दिसतोय. मला वाटतं एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांची देखील सभा तिथे होतीये. ते देखील इतरही महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये फिरतायत. नक्की काय स्थिती आहे तिथे? ध्रुवीकरणामुळं भाजपला एज वाटतोय का पुन्हा एमआयएम देखील तिथे काही अजून चमत्कार घडवून आणू शकतो? आणि अकोटमध्ये नक्की काय झालं होतं त्याबद्दल पण थोडक्यात सांगितलं तर, ज्याच्यावरून हे सगळे आरोप होत आहेत महापालिकांमध्ये. मुळामध्ये अकोला हे शहर धार्मिक ध्रुवीकरणासाठीच ओळखलं जातं आणि तिथे धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणून भाजपला यश मिळत आलं आहे. तर आताही तिथे भाजप वरचढ आहे, खूप वरचढ आहे, कारण तिथे काँग्रेस अशी ग्राउंडवर जी काँग्रेस असायला पाहिजे ती नाही आहे. लोकांच्या मनात काँग्रेस असेल, पण काय ग्राउंडवर ती दिसत नाही प्रचाराच्या काळात. तर भाजपला ती लढत ओवेसी आल्यामुळे आणखी सोपी झाली आहे आणि ओवेसी तिथला जो काही अल्पसंख्याक बहुल भाग आहे त्या भागामध्ये ओवेसीला काही जागा मिळतील, पण तुलनेने सत्ता नाही येऊ शकत नुसती त्या बळावर आणि त्याचा फायदा 100% याला होईल, भाजपला होईल. आणि वंचितची जी ताकद आहे ती वंचितची ताकद शहरात नाही आहे, वंचितची ताकद ग्रामीण भागात चांगली आहे. आणि अकोटमध्ये भाजप आणि ओवेसीच्या पक्षांनी म्हणजे तिथे नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला, पण सत्ता जी नगरपालिकेत जे नगरसेवक लागतात ती नव्हती. तर त्याच्यासाठी प्रकाश भाटसाळे नावाचे आमदार आहेत, त्यांनी ती युती केली आणि आता त्यांना शोकास नोटीस दिली आहे, युती तोडली. पण तरीही तिथे बहुमतासाठी भाजपला पुन्हा कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागेल. म्हणजे नगरपालिका प्रशासन चालवायचं असेल तर एक बहुमत लागते आणि ते त्यांच्याकडे नाही. तर ते आताच्या वातावरणामध्ये हे सगळं केलं गेलं की नाही नाही असं नाही करायचं वगैरे, पण ते पुढे मात्र कदाचित एकत्र होऊ शकते. आता अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचितला भाजपचा पाठिंबाच होता ना. म्हणजे 5 वर्ष जी काही सत्ता भोगली गेली त्याच्यात त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरच ते सत्तेत होते. अकोल्याबद्दल बोललो सर आपण, पण आता अमरावतीबद्दल थोडंसं बोलूया. सुरुवातीला आपण जसा उल्लेख केला की तिथे राणा दाम्पत्य, त्यासोबतच काँग्रेस आहे, भाजप आहे आणि काँग्रेस हे देखील इतर राष्ट्रवादी देखील लढतीये. तर या सगळ्या चौरंगी लढतीमध्ये नक्की कोणाचा फायदा तोटा बघताय आपण? याशिवाय वानखेडे जे काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांच्यासोबत यशोमती ठाकूर देखील आहेत, त्यांचा काही प्रभाव दिसेल का? जे विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता, तो देखील भरून काढण्यासाठी त्यांना काही ही महापालिका जिंकणं तशी खूप महत्वाची वाटते त्यांच्या एकंदरीत नेतृत्वाच्या दृष्टीने. तर काय नक्की स्थिती आहे तिथे? अमरावतीमध्ये सध्या असं रंगतदार चित्र आहे. म्हणजे नवनीत राणा या भाजपचा प्रचार करत आहे आणि रवी राणा हे त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करत आहे. तर दोघेही नवरा बायको एकमेकांना आव्हान देत आहे जाहीर सभांमधून. तर अशी तिथे गंमत आहे. पण तिथे म्हणजे ग्राउंड लेवलला संजय राऊत, संजय खोडके आणि बीजेपी यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे आणि युवा स्वाभिमानची काही ताकद आहे शहरामध्ये, नाही असं नाही. हे 3 मेजर तिथले फॅक्टर राहणार आहे. काँग्रेसचे नेते तिथे चांगले आहेत, यशोमती ठाकूर आहे, सुनील देशमुख आहे, बळवंत वानखेडे खासदार आहे. पण काँग्रेसचे नेते अजूनही संस्थानिकाच्याच भूमिकेत वावरतात, ते रस्त्यावर उतरत नाही आणि फक्त त्यांनाही आता दिसण्याची बाधा लागली आहे जी भाजपच्या नेत्यांना लागली आहे अशी. आणि ते फक्त व्हिडिओ आणि याच्या माध्यमातून तसं नाही, पण भाजप हे जे भाजपचे नेते जे दिसण्याच्या मागे लागलेले असतात, तर यांच्या मागे एक संघटनात्मक ताकद असते. ती संघटनात्मक ताकद काँग्रेसच्या मागे तिथे उभी राहताना दिसत नाही. तरीही पण तिथे चौरंगी लढत होईल आणि त्याच्यात मतविभाजनाचा फायदा कुणाला जाईल हा खूप महत्वाचा. आणि दुसरं कसं की
भाजपला जागा मिळाल्या आणि संजय खोडकेंच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्या, तर हे दोन पक्ष एकत्र येऊन तिथे सहज सत्ता स्थापन करू शकतात. त्याच्यात पुन्हा राणा पण जॉईन होऊ शकतो. त्याच्यामुळे तिथे काँग्रेस एकटीच पडेल. तिथे जे नगरपालिकांमध्ये झालं की विरोधकांचा जो काही विरोधकांची जी काही पैस आहे ती सगळी सत्तारूढ पक्षांनीच एक विरोधात लढून आपल्या ताब्यात घेऊन घेतली. अमरावतीत तसंच होईल असं मला वाटतं. सगळ्याच विदर्भातल्या महापालिकांबद्दल बोललो, पण तरी देखील शेवटी महत्वाची जी लढाई आहे ती नागपूरमध्येच आहे. आत्ताच्या स्थितीला नक्की या लढाईबद्दल काय वाटतं? खरंच काही काँग्रेससाठी चमत्कार होऊ शकतो का? किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे देखील सभा घेत आहेत, त्यांच्या पक्षाला देखील काही तिथे ऍडव्हान्टेज असू शकतो का? की काँग्रेस अजून काहीतरी चमत्कार करून दाखवेल आणि भाजपला ऍटलीस्ट चांगल्या जागा मिळतील काँग्रेसला, अशी स्थिती असेल का? मला वाटत नाही काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. भाजप तीन आकडी संख्या गाठेल. काँग्रेसने स्वतःच्या हाताने सगळी निवडणूक घालवली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ते कोणाच्या दबावातून घडलं, काय घडलं याच्यात मी जात नाही, हे तर सगळ्यांना माहित आहे. म्हणजे असं आपल्या राज्याचे एक मंत्री म्हणाले होते की आम्ही आमचाच पक्ष नाही चालवत, आम्ही इतरांचे पक्ष चालवतो. तर तसं काही असू शकते. पण काँग्रेसने चांगली संधी गमावली नागपूरमध्ये असं मला वाटतं. तर मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आपण राजकारणाबद्दल तर या सगळ्या महापालिकांच्या बरंच काही बोललोय, पण त्यासोबतच विकासाच्या प्रश्नांबद्दल पण थोडंसं बोललं पाहिजे. नक्की कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक जातीये? लढायला हवेत असे मुद्दे आहेत का? आणि त्या मुद्द्यांवर लढली जातीये का? विकासाच्या प्रश्नांवर निवडणूक, या स्थानिक निवडणुका मला तरी, मी आता जवळजवळ 30 वर्ष झाले, कधीच लढल्या जात नाही. ह्या व्यक्तिगत संबंध आणि या पातळीवरच जास्त लढल्या जातात. आणि म्हणजे फार सगळ्यांचे जे जाहीरनामे वाचले की खूप आनंद होतो आपल्याला, वचननामे, जाहीरनामे. पण तो काही मुद्दाच नसतो. म्हणजे नागपुरात तर विकासाचा अतिरेक झालाय असं लोक बोलून दाखवतात. म्हणजे खूप अतिरेक झाला आहे विकासाचा. इतके पूल, इतके रस्ते, अरे नको बाबा, थांबा थोडस, असं असं लोक बोलतात. तर त्याच्यामुळे जे काही प्रश्न निर्माण होतात तो पण आहे. प्रदूषणाचा प्रश्न, नागपूरचं हवा प्रदूषण इतकं वाढलंय की ते ठाण्याच्या पातळीपर्यंत गेलं आहे. म्हणजे ठाणे, नागपूर, इतकं हवा प्रदूषण वाढलंय. पण हे सगळे मुद्दे जे लोकांना भेडसावणारे आहेत ते प्रचारामध्ये कुठेही दिसत नाही. अजूनही त्याच जुन्या टोनवर सगळ्या निवडणुका सुरू आहे की आम्ही तुम्हाला सिमेंटचा रस्ता देऊ, सिमेंटचा रस्ता देऊ. हे एवढंच सुरू आहे. बाकी सरकार म्हणून, राज्य सरकार म्हणून किंवा फडणवीसांचं सरकार म्हणून नागपूरचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, हे खरं आहे. म्हणजे अवैध झोपडपट्ट्यांचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या संस्था आल्या, आय टी इंडस्ट्री गजबजली, मिहानला बळ मिळालं, हे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेतच. पण रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत, शुद्ध हवा, चांगलं पाणी, 24 तास पाणी, या मुद्द्यांवर कोणीही फारसं बोलत नाही. आणि मला दिसतच नाही ते कुठेही प्रचारात. फक्त भाषणं होतात आणि लोक पण तसा विचार करताना दिसत नाही की फक्त या मुद्द्यांवर जो बोलेल त्यालाच मी मत देईल असं कोणी लोक. तर मतदारच त्याच्यासाठी उत्सुक नसेल तर नेत्याने तरी का बोलायचं? सर, आपले खूप खूप आभार. आपण या निवडणुकीच्या काळामध्ये विदर्भातील सर्व महापालिकांबद्दल बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिलात. निकालानंतर देखील पुन्हा या महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल नक्की चर्चा करायला आवडेल, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.